हाय मैत्रिणींनो, आज आम्ही दोघे मिळून उन्हाळी एक छान असा पदार्थ बनवणार आहोत. आणि मी आहे जे सेकंड टाईम बनवत आहे. गेल्या वर्षी पण बनवला होता, पण ऋतूसोबत फर्स्ट टाईम बनवत आहे. तर पाहूयात आपण कसा पदार्थ बनवतोय. ते आहे म्हणजे बटाट्याचे आणि शाबूच्या चकल्या. चला तर स्टे ट्यून. त्यासाठी आम्ही काय केलेलं आहे माहिती आहे का, 1 किलो शाबू भिजवलेला आहे आणि शाबू असा भरपूर प्रमाणात चांगला भिजलेला आहे. आणि 1 किलोला 2 किलो प्रमाण बटाट्याचं घेतलेलं आहे. बटाटे पण छान असे वाफवून घेतलेले आहेत. आता सोलून घ्यायचे आहे आणि मग ह्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पुढची प्रोसिजर पाहून घ्या. पाणी टाकायचं नाही, नाहीतर बटाटा जे आहे ते कडक होतो गार पाण्याने. गरम आहे ना तोपर्यंतच किंवा थोडा गार करून सोलून घ्यायचा, पण त्यामध्ये गार पाणी टाकायचं नाही मैत्रिणी. आणि सगळे बटाटे असे सोलून घ्यायचे आहेत बिना पाण्याचे, कोरडे सोलायचे, म्हणजे ते मॅश छान. हे पहा मैत्रिणी, पूर्ण बटाटा 2 किलो सोलून घेतलेला आहे. हा 1 किलो शाबू जो आहे ना असा भिजवला आहे, जे की 5 ते 6 तास झाले भिजले. हाताने पूर्णपणे मॅश होतोय, एवढा छान असा सॉफ्ट भिजलेला आहे सॉफ्टपणे. आता ह्याला रिकामा करून घ्यायचा आणि एकीकडे मी जे आहे ते इकडे गरम पाणी वाफवायला ठेवलेलं आहे. गरम पाणी वाफते आणि हा शाबू जो आहे तो मी एकदम रिकामा करून घेते. आणि यामध्ये काय करायचं, हे गरम पाणी जे आहे ते यात टाकायचं 1 ग्लासभर आणि पूर्ण मॅश करून घ्यायचा. आणि हा बटाटा पण पूर्णपणे एकही गाठ न राहता मॅश करायचा आणि ह्यामध्ये मिक्स करायचा. लागतो आणि जास्त वेळ आणि गरम पण असतात. त्यामध्ये मी आहे ना आपला तांब्या घेतलेला आहे, गावठी उपाय, आणि त्याने हे सगळे बटाटे असे मॅश करून घेणार आहे. 2 किलोच्या 2 किलो पूर्णपणे असे एकही गाठ न ठेवता असा मॅश करायचा. बटाटा एकदम सॉफ्ट मॅश होतो. आणि शिजवताना बटाट्याच्या जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाहीत. 3 शिट्ट्यामध्ये एवढाच मॅश होईल, हाताने फुटेल एवढाच असा बटाटा मॅश करून घ्यायचा. नाही तर हे जे आपण जेव्हा मिश्रण बनवतो ना त्यामध्ये गाळ झाला ना तर मग हे जे आहे शाबूचे ते पापड फुगत नाही आहे. कुरवडी जे आपण किंवा चकली जे बनवणार आहे ते फुगत नाही. त्यामुळे मीडियम गॅसवरती 2 किंवा 3 शिट्ट्यामध्ये एवढा बटाटा वाफवून निघेल एवढा शिजवून घ्यायचा. 1 किलो शाबूला अगोदर मी आहे ना जे गरम केलेलं पाणी आहे ना ते गॅसवर मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि 1.5 ग्लासच पाणी टाकत आहे. 1.5 ग्लास पाण्यामध्ये आपण पूर्ण शाबू त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान असा शिजवून घ्यायचा मैत्रिणी. चला आपण यामध्ये असं शाबू सगळं टाकून घ्यायचा आणि छान असा आहे काचेसारखा दिसेपर्यंत ह्याला शिजवून घ्यायचं. पूर्ण टाकायचं आणि याला आहे ना असं पूर्ण काचेसारखं शिजेपर्यंत थोडा जास्त पाणी टाकायचं नाही. जास्त पाणी टाकल्यानंतर ना पातळ होते आणि त्याचे पापड होतील असं करायचं नाही. असं पूर्ण काचेसारखं शिजवून घ्यायचं. आता ह्याला आपण झाकून 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊया. तिकडे शाबू पण आपला पूर्णपणे शिजत आहे आणि इकडे माझा बटाटा पण मॅश करून झालेला आहे. आता छान असा शाबू शिजवून घेऊन आणि सोऱ्यामधून छान अशा चकल्या करून घेऊयात मैत्रिणी. आणि अशा पद्धतीने पूर्णपणे हा आपला बटाटा मॅश करायचा आहे. एकही गाठ राहिली नाही पाहिजे. असा एखादी राहिली तर काय हरकत नाही, पण जास्त गाठी होऊ द्यायच्या नाहीत. असा मॅश करायचा आहे. चला अशा पद्धतीने आहे ना अजून हलवत राहायचं. आणि असाही दिसते का इथं असा काचेसारखा होतोय शाबू, असा थोडा तसा पूर्ण काचेसारखा शाबू शिजवून घ्यायचा मैत्रिणी. आणि त्यामध्ये मग बटाटा मिक्स करायचं. हे मॅश केलेलं जे बटाटा आहे ना ते आता आपण यामध्ये शाबूमध्ये मिक्स करून घेऊया. हा शाबू आहे जो की आता पूर्णपणे शिजत आलेला आहे. आता आपण मॅश करून घ्यायचं आणि हे दोन्ही आता एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स करताना त्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ हे चवीपुरतं टाकायचं, जास्त खारट होईल असं टाकायचं नाही. नंतर ना तुम्ही चेक करून पण टाकू शकता. थोडंसं पीठ खाऊन नेपाळ सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे शाबूमध्ये. मैत्रिणी पूर्ण पीठ तयार झालेलं आहे. आता आम्ही ऋतू त्यांच्या स्लॅबवरती आलेलो आहे आणि ह्या सगळ्या चकल्या आता उन्हात तळत, त्या चकल्यांसोबत आम्ही बी तळत आता पूर्ण चकल्या करून घेतो. आता एक सोऱ्या भरून दाखवते तुम्हाला. पहा अशा पद्धतीने सोऱ्या भरून घ्यायचं सगळं. गार पाण्याचा हात घेऊन असा हात दाबून घेते थोड्या ह्यामध्ये. ह्या वर्षी थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्यात मी, दरवर्षी थोड्या वेगळ्या पद्धतीने करते. पहा आता चकल्या करून घेते. हे पहा एकही चकलीचा तुकडा पडत नाही. इतक्या छान अशा चकल्या होत्यात. आणि 2 ते 3च वेळ्याच्या चकल्या करायच्या, जास्त वेळ्याच्या चकल्या करायच्या नाहीत, कारण ते वाळताना पण आणि तळताना पण फार होतात. बटाटा छान मॅश झाला ना चकली एकदम छान होते मैत्रिणींनो. हे पहा एका सोऱ्यामध्ये बरोबर 3 ते 4 चकल्या पडून जातात मोठ्या मोठ्या. ऋतू फर्स्ट टाइम सोडत आहे, कसं सोडते बघा.
हसत हसत सोडते, लाजायला लागली, सोडायला सुद्धा हे पहा, तोंड दाखवत नाही, लपवायला लागली, तोंड हसायला लागली. फर्स्ट टाईम आहे, कोणी आईच्या पोटाशी कोणी येत नाही, प्रत्येक गोष्ट होत असते. हां तशा सोड बारीक बारीक, लई मोठ्या बी नाहीत, मग व्यवस्थित येतात. माझ्यापाशी राहून राहून सगळं शिकवणार आहे रे तुला, उद्या उठून म्हणाय नको काही येत नाही तुमच्या मुलीला म्हणून. पहा असं सोडत आहे. पूर्ण मैत्रिणीनं चकल्या करून झालेल्या आहेत शाबूच्या आणि बटाट्याचे. तुम्ही बॅक कॅमेऱ्याने पाहू शकता. लय झालं, पीठ व्यवस्थित शिजलं होतं, त्यामुळे 15च मिनटामध्ये आमच्या 1 किलोच्या छान अशा चकल्या झालेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. काही थोड्याफार बिघडलेल्या आहे, आम्ही त्यामध्ये प्रो नाही आहे, कारण मी पण आहे 26 एजची आणि ही आहे 18 वयाची, त्यामुळे आम्ही जसं असेल तसं मॅनेज करून घ्या तुम्ही. पाहू शकता. आणि खूप सुंदर झालेल्या आहेत. ज्या काही आहेत त्या थोड्या मोठ्या झालेल्या आहेत, कारण एखादा बटाटा थोडा मॅच झाला नाही की ते मग थोडं मोठं पडतं, नाहीतर व्यवस्थित छान अशा चकल्या झालेल्या आहेत मैत्रिणींना.